आता आपण पाहणार आहोत गतिज ऊर्जेची कारणे. बघा, गतिज ऊर्जा म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी, ज्याच्यामध्ये गतिज म्हणजे काय आपण बोलू शकतो स्पीड, की ज्या गतीमध्ये स्पीड आहे. गतीचा अर्थच काय आहे? स्पीड आहे, वेग आहे. मग वेगाचे असलेले जे उदाहरणं आहेत ते पाहणार आहोत. उदाहरण समजा एखादा झोका आहे, झोक्यामध्ये आपण बसलो तर तो झोका काय, आपण जर झोका दिला तर तो काय आहे? वेगाने ओढत आहे किंवा वाहत आहे. त्याप्रमाणे एखाद्या वारा आल्यामुळे जी झाडं आहेत, जी फुलं आहेत, ती काय करत आहेत? गतिज ऊर्जा आहेत. तर अशा प्रकारची उदाहरणं ती कोणती आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. गतीमुळे प्राप्त, गती म्हणजे काय आहे? स्पीड आहे. गतीचा अर्थ स्पीड आहे. गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला आपण काय बोलत आहोत? गतिज ऊर्जा म्हणत आहोत. म्हणजे झोपाळा एका ठिकाणी थांबलेला आहे आणि तो आपण त्याला झोका दिल्यामुळे तो काय झाला आहे? त्याला ऊर्जा प्राप्त झाली आहे किंवा त्याला स्पीड प्राप्त झालेला आहे आणि म्हणून गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला आपण काय म्हणणार आहोत? गतिज ऊर्जा असे देखील आपण बोलणार आहोत. हे उदाहरण आपण उत्तमरित्या पाहू शकता की झोपाळ्याचं हे उत्तर उदाहरण आहे. आपण उदाहरण पाहणार आहोत. गोट्याच्या खेळात एक गोटी दुसऱ्या गोटीवर आदळल्यास ती गतिमान होते. मग अशा प्रकारची गतिज उदाहरणं आपण भरपूर पाहू शकतो. ज्याप्रमाणे समजा की आपण बॅट आहे, बॉल आहे, तो आपण बॉल मारला असता बॅटवर तर तो बॉल काय करतो? उडला जातो. म्हणजेच ही गतिज ऊर्जा आहे. कॅरम आहे की एक सोंगटी दुसऱ्या सोंगटीवर मारली तर ती काय झाली की ती कार्य पार पडते. म्हणजेच ती काय होते? त्याच्यामध्ये गती स्पीड येतो आणि ती स्पीडने ती काय केली जाते? मारली जाते. ज्या गोट्या आपण खेळल्या जातो, ज्या छोट्या छोट्या गोट्या असतात त्या एकमेकावर टाकल्यामुळे त्या ज्या 4 गोट्या असतात त्या बरोबर त्या गोटीला मारलं तर ती काय होऊन जाते? त्या गोटीला लागली जाते. म्हणजे ती स्पीडने टाकली जाते. त्याचप्रमाणे अशी जी बरीचशी उदाहरणं आहेत त्याला आपण काय बोलत आहोत? गतिज ऊर्जा बोलत आहोत. बघा, इथे गोट्यांच्या खेळात एक गोटी दुसऱ्या गोटीवर आदळल्यास ती गतिमान होते. जर एक गोटी दुसऱ्या गोटीवर आदळली म्हणजेच ती काय होत आहे? ती गतिमान होत आहे आणि म्हणूनच आपण त्याला काय बोलत आहोत? गतिज ऊर्जा असं आपण त्याला म्हणणार आहोत. बघा, इथे चित्रात तुम्ही पाहू शकता एक गोटी दुसऱ्या गोटीला मारली तर ती काय होत आहे? गतिमान होते. म्हणजे ती स्पीडने टाकली जाते. बघा, अशा प्रकारे स्पीडने टाकली जाते. दुसरं उदाहरण त्यांनी घेतले आहे. कॅरम खेळताना स्ट्राईकवर सोंगटीला गतिमान करतो. स्ट्राईक असतो जो आपला जो मेन पॉईंटर असतो, बघा, जो स्ट्राईक असतो तो काय करतो? सोंगटीतील गतिमान करतो. सोंगटीला काय करतो? गतिमान करतो. म्हणजे ह्या ज्या काय आहेत त्या काय आहेत? सोंगट्या आहेत, बरोबर आहे. आणि जो स्टिकर आहे किंवा जो स्ट्रायकर आहे त्याच्या माध्यमातून आपण इतर सोंगट्याला काय करतो? मारत असतो. म्हणजे ती सोंगटी काय होते? गतिमान होत असते. सोंगटीला गतिमान करतो. या सर्व क्रियेमध्ये ऊर्जा गतीच्या रूपात असते आणि या सर्व क्रियेमध्ये ऊर्जा ही गतीच्या रूपामध्ये आपल्याला इथे आढळून येते. मग ती आपण बोलू शकतो ते गोटी बोलू शकतो किंवा कॅरम बोलू शकतो की याच्यामध्ये काय आहे? गतीची ऊर्जा ही निर्माण झालेली आहे. या सोंगटीच्या माध्यमातून, स्ट्रायकरच्या माध्यमातून सोंगटीला काय करते? गतिमान करण्याचं हे काम करत असते. बघा, तुम्ही हा जो गेम आहे तो तुम्ही बऱ्याच वेळा खेळला असेल म्हणून की हा खेळ खेळायला सगळ्यांनाच आवडत असतो. की हा खेळ खेळताना आपण काय करतो? आपलं कॉन्सन्ट्रेशन असं की कोणत्या गोटीला आपण मारायचं आहे आणि कशा प्रकारे आपण प्रत्येक सोंगटीला आपण गतिमान करतो. म्हणून ती गतीची ऊर्जा आहोत आणि म्हणूनच आपण काय करत आहोत? याला ती गतीची ऊर्जा असे आपण बोलली जातो. मग ते आपण गोटीचा खेळ असू दे, त्याचप्रमाणे गोट्यांचा खेळ असू दे किंवा आपण कॅरमचा खेळ असू दे, या दोन्ही खेळामध्ये आपण काय करत असतो? गतीज ऊर्जा ही निर्माण करत असतो. देखील आपण याच्यात पाहू शकता. जे दुसरं उदाहरण आहे उष्णता ऊर्जा. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण ऊर्जेचे काय पाहत आहोत? प्रकार पाहत आहोत. उष्णता ऊर्जामध्ये आपण काय पाहतो? म्हणजे हीट एनर्जी म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये आपण उष्णता दिल्यास ती उष्णता निर्माण होते. कोणत्या गोष्टीमध्ये? तर जेव्हा आपण स्वयंपाक करत असताना आपण भांड्याला उष्णता देतो, आपण एखाद्या पदार्थाला उष्णता देतो, त्याच्यामध्ये काय होते? उष्णता निर्माण होते आणि म्हणूनच आपण त्याला बोलतो उष्णतेच्या सहाय्याने ऊर्जा दिली जाते. त्याला उष्णता ऊर्जा असे म्हणतो. उष्णता हे एक ऊर्जेचे एक रूप आहे. काय आहे? उष्णता हे एक ऊर्जेचे रूप आहे. हे काय करते? उष्णता ऊर्जा देण्याचं काम करत असते. मग अशा प्रकारची जी उष्णता आहे ती काय आहे? ऊर्जा देत असते. म्हणजे ज्या वेळेस समजा आपल्याला एखादी थंडी वाजली आहे, समजा एखादा थंडीचा मोसम आहे, थंडीचे दिवस आहेत आणि मग अशा वेळेस आपण शेकोटी करतो की नाही? आणि मग त्या शेकोटीमध्ये काही लाकडं गोळा करतो, आपण काही कागदाचे कपटे असतात ते गोळे करतो, काही पालापाचोळा गोळा करतो आणि पण सगळं ते आगीत टाकतो. मग जेणेकरून ती आग काय करते? आग
उष्णतेचं कार्य करते आणि आपण त्याच्या जवळ आल्याला आपल्याला ऊब मिळण्याचं काम करते. म्हणजेच काय करते, उष्णता देण्याचं काम करत असते. म्हणून ते म्हटले आहे उष्णता हे ऊर्जेचे रूप आहे. कसले रूप आहे? उष्णतेचे म्हणजे ऊर्जेचे हे एक रूप आहे. मग ही उष्णता कुठून मिळत आहे? सूर्यामुळे पृथ्वीला योग्य प्रमाणात उष्णता मिळते व सूर्यप्रकाशात उष्णता ऊर्जा असते. सूर्यामुळे काय होत आहे? पृथ्वीला योग्य प्रमाणामध्ये उष्णता मिळते आणि सूर्यप्रकाशात उष्णता ऊर्जा असते. आणि सूर्यप्रकाशात काय असते? उष्णता ऊर्जा असते. ती कॅलरी या एककात मोजते आणि उष्णता ही कशात मोजतात? कॅलरीमध्ये मोजली जाते. अशा प्रकारे बघा, ही उष्णता अगोदर सर्वात प्रथम कुठे असते? ही आकाशात असते. म्हणजेच काय? सूर्यामुळे पृथ्वीला योग्य प्रमाणात उष्णता मिळते आणि ही सूर्यप्रकाश कुठे आहे? वरती आहे, आकाशात आहे. आणि म्हणून सूर्यप्रकाश उष्णता ऊर्जा याच असते. ती कशामध्ये मोजली जाते? ती एककामध्ये देखील मोजली जाते. बघा, अशा प्रकारचे आकाशामध्ये सूर्यप्रकाश, त्याच्यामध्ये काय आहे? ऊर्जा हे प्रमाण आहे, त्याच्या ती एककमध्ये मोजली जाते. सेकंडली काय आहे? दुसरं, इंधनाच्या ज्वलनेने, जसं मी मगाशी सांगितलं, जे इंधन आपण वापरतो, की जे आपल्या घरातील जो घरगुती जो गॅस आहे, तो इंधनाच्या मार्फत देखील काय केलं जातं? ज्वलनाचं काम केलं जातं. त्याच्यातून देखील उष्णता मिळते. म्हणजेच इंधनाच्या ज्वलनेने उष्णता ऊर्जा निर्माण होते. या उष्णता ऊर्जेचा आपण स्वयंपाकघरात उपयोग करतो. जसं मगाशी सांगितलं की आपण काय करतो? स्वयंपाकघरासाठी त्याचा उपयोग करत असतो. मग त्या उष्णतेच्या माध्यमातून आपण वेगवेगळे पदार्थ बनवण्याचं कार्य करतो. म्हणजेच काय आहे? ती उष्णता निर्माण करायचं काम करत असते. आपलं जर तिसरं आहे प्रकाश ऊर्जा. प्रकाश म्हणजे काय? हीट एनर्जी आपण त्याला बोलू शकतो. प्रकाश म्हणजे काय? हीट. की प्रकाशाच्या माध्यमातून जी ऊर्जा मिळते त्याला आपण काय बोलत आहोत? प्रकाश ऊर्जा. मग प्रकाश हे एक ऊर्जेचं रूप आहे. तसं सूर्यापासून आपल्याला काय मिळत आहे? प्रकाश मिळत आहे. मग हा प्रकाश पृथ्वीतील हर एक कानाकोपऱ्यामध्ये जात आहे. असं नाही की तो एकाच भागात जातो आणि दुसऱ्या भागात जातो, असं होत नाही. म्हणजेच प्रकाश हे एक आहे, एक ऊर्जेचे रूप आहे आणि तो सर्वकडे पसरलेला असतो. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. आणि म्हणजेच काय? हे तर आपल्याला माहिती आहे, जे सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, कार्बन डायऑक्साईड वायू तयार करतात. म्हणजेच प्रकाश हे ऊर्जेचे रूपांतर आहे, अन्नातील ऊर्जात होते. आणि प्रकाश हे काय आहे? ऊर्जेचे रूपांतर आहे. आणि ऊर्जेचे रूपांतर हे कशात होत आहे? अन्नातील ऊर्जेत आहे. मग ह्या ऊर्जेचा उपयोग अन्नाच्या ऊर्जेसाठी त्याचा वापर केला जातो आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ध्वनी ऊर्जा म्हणजे काय आहे? साऊंड एनर्जी काय आहे? की आपण तो ध्वनी म्हणजे आवाज. मग आवाजाच्या माध्यमातून, ध्वनीच्या माध्यमातून जी ऊर्जा निर्माण होते त्याला ध्वनी ऊर्जा म्हणतात. मग हा आवाज कशात असतो? की खूप मोठा आवाज झाला म्हणजे काय होत आहे? की समजा एखादा खूप मोठा स्फोट झाला तर त्याच्यामुळे कधी कधी ज्या काचा आहेत त्या फुटून जातात. म्हणजेच काय होत आहे? तिथे ध्वनी प्रकाश निर्माण होत आहे आणि त्याच्यामुळे देखील त्याचा परिणाम देखील इतर भागांवर होत असतो. बघा, ध्वनी हे एक ऊर्जेचे एक रूप आहे. त्याला ध्वनीमुळे काही कार्य घडतात. ध्वनी देखील एक ऊर्जेचंच रूप आहे, म्हणजे एनर्जीचं रूप आहे आणि त्याच्यामध्ये देखील काही कार्य करतात. म्हणजेच काय? की जे आवाज आहे बघा, मोठ्या आवाजामुळे खिडक्याच्या काचांना तडे जातात. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आवाज होतो तेव्हा काचांना काय केलं जातो? अशा प्रकारे तडा केला जातो. तुम्ही देखील बघितलं असेल की कशाला? की खूप मोठा आवाज केल्यामुळे काचांना तडा जातो. याचप्रमाणे खेळण्यातील काही मोटारीतील हालचाली ध्वनी नियंत्रित करतात. काही खेळण्यामध्ये देखील आवाज असतो, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असतात आणि ते आवाज देखील काय करत असतात? म्हणजे याच्यामध्ये टाकलेले असतात. त्यालाच आपण काय बोलतो? ध्वनी नियंत्रित करतात. म्हणजेच काय आहे? पण त्याला की ध्वनी ऊर्जा आपण त्याला बोलतो. की त्याच्यामध्ये ते आवाज वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपण जेव्हा ते ऑन करतो तेव्हा त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचा जो आवाज हा निघला जातो त्यालाच काय बोलणार आहे? ध्वनी ऊर्जा असे आपण त्याला बोलले जातो. हे देखील उदाहरणं आपण प्रत्येक याच्यामध्ये पाहिलेले आहे की जसा खेळणे असेल त्याप्रमाणे त्याचा आवाज असतो. आता हे जे शेवटचं आहे रासायनिक ऊर्जा म्हणजे काय? केमिकल एनर्जी आहे. केमिकल एनर्जी म्हणजे काय? रासायनिक ऊर्जा. म्हणजे रसायनाच्या माध्यमातून जे ऊर्जा निर्माण होते त्याला काय बोलत आहे? रासायनिक ऊर्जा असे आपण बोलणार आहोत. बघा, रासायनिक क्रियेमध्ये मिळणाऱ्या ऊर्जेस रासायनिक ऊर्जा असे म्हणत असतं. मग ती कशात आहे? ती बॅटरीमध्ये आहे. लाकूड जळू लागले की उष्णता व प्रकाश या ऊर्जा मिळतात. ती बॅटरीमध्ये आपल्या घरात असणारे जे काही बॅटरीवर ज्या गोष्टी चालतात, म्हणजे आपल्या घरातली जी टॉर्च आहे, जो रिमोट आहे, हे काय आहे? बॅटरीवर आहे. तो बॅटरीवर चालतो आणि त्याच्यामुळे आपण त्याच्या माध्यमातून आपल्याला लाईट दिसतो, प्रकाश दिसतो. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की
लाकूड जळू लागले की, आणि जेव्हा लाकूड जळतं तेव्हा देखील उष्णता व प्रकाश ऊर्जा मिळते. लाकूड जळलं की काय त्याच्यातून आपल्याला उष्णता तर मिळते आणि आपल्याला प्रकाश पण जो आपल्या आजूबाजूचं दिसायला लागतं. लाकडात साठवलेली ऊर्जेचे रासायनिक क्रियेत रूपांतर होते. जी लाकडामध्ये जी ऊर्जा साठवली जाते त्याच्यासोबत काय होतं, रासायनिक क्रियेत रूपांतर होते. उदाहरणार्थ बॅटरीमध्ये असलेले लेड ॲसिडमध्ये रासायनिक क्रिया होऊन विद्युत ऊर्जा निर्माण होते. बॅटरीमध्ये काय आहे, लेड ॲसिड आहे, त्याच्यामुळे काय होते, रासायनिक क्रिया होऊन विद्युत ऊर्जा निर्माण होण्यास देखील त्याला काय होते, मदत होते. मुलांनो, आपण पाहणार आहोत ऊर्जेचे रूपांतर. बघा, ऊर्जेचे रूपांतर म्हणजेच काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे काही ही ऊर्जा कशा प्रकारे रूपांतरित होते. त्यामुळे आपण पाहणार की त्याचे रूपक किती आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ऊर्जेचे जे रूपांतर आहे ते विद्युतमध्ये रूपांतर होते, त्याचप्रमाणे ध्वनीमध्ये रूपांतर होते, प्रकाशामध्ये रूपांतर होते, सौर ऊर्जेमध्ये रूपांतर होते, सौर ऊर्जामध्ये त्याचे रूपांतर होते. पण त्याचे आपण प्रकार पाहणार आणि ते कशा प्रकारे ते उपयोगात आणले जातात याची देखील आपण माहिती पाहणार आहोत. ऊर्जेचे रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय करणं, रूपांतर होणे. ऊर्जा म्हणजेच काय आहे, एनर्जी आहे. हे देखील आपण मुलांना पाठामध्ये बनवलं होतं. मग आता आपण पुढे पाहणार आहोत, कार्य होत असताना ऊर्जेचे रूपांतर होत असते. ज्यावेळेस कार्य होत असते, मग ते कोणतेही कार्य असो, जे विद्युत असू दे, ते ध्वनी असू दे, त्याचप्रमाणे ती प्रकाश ऊर्जा असू दे, ही कोणत्याही प्रकारचं जेव्हा कार्य होत असतं त्यावेळेस कार्य होत असताना ऊर्जेचे काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन हे होत असते. ज्याप्रमाणे समजा एखादं आपण बोलू शकतो विजा कडकडत आहे, जेव्हा विजा कडकडत असताना तेव्हा प्रकाश आधी येत असतो आणि नंतर विजांचा हा आवाज येत असतो. तुम्ही हे देखील अनुभवलं असेल की ज्यावेळेस पाऊस खूप पडत असतो आणि पाऊस जेव्हा पडत असतो रात्रीच्या वेळेस शक्यतो जेव्हा आवाज येत असतो, वीज फार कडाडते की ते एका ठिकाणून येऊन दुसऱ्या ठिकाणी ती कडाडते आणि आवाज मोठा होत असतो. पण त्याच्या आधी काय होतं मुलांनो, लाईट येतो, प्रकाश येतो आणि प्रकाश आल्यानंतर अशा प्रकारच्या ह्या विजा काय होतात, कडकडतात, मोठ्या प्रमाणात प्रकाश पडतो आणि नंतर आवाज यायला ही सुरुवात होत असते. हे देखील तुम्ही मुलांनो अनुभवलेलं असेल. अशी ऊर्जा रूपांतराची एक साखळी तयार होते की त्याची एक प्रकारे काय आहे, चेन आहे आणि ती चेन कशी आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, साखळी बोलणार आहोत. तर अशी एक प्रकारची जी साखळी आहे त्याला आपण काय म्हणणार, ऊर्जा रूपांतराची ही काय आहे, एक साखळी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं मुलांनो की जी साखळी आहे की जी विद्युत ऊर्जा आहे, त्याचप्रमाणे प्रकाश ऊर्जा आहे, ध्वनी ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा आहे. मग ह्या सगळ्या काय आहेत, त्याच्या साखळ्या आहेत. त्याचा देखील आपण अभ्यास आता येणाऱ्या भागामध्ये आपण करणार आहोत. म्हणून त्यांनी सांगितले अशी ऊर्जा रूपांतराची एक काय आहे, ही साखळी तयार झालेली आहे. इथे आपण याच्यामध्ये वाचू शकतो. मग आता त्यांनी सांगितलं आहे त्याची उदाहरणे. मग एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की मग ही उदाहरणे म्हणजे नेमकं साखळी तयार झाली आहे म्हणजेच काय झालं आहे आता आपण पाहणार आहोत. बघा इथे दिले आहे, इथे तुम्हाला काही पिक्चर्स दिलेले आहेत. ते पिक्चर बघा, तुम्ही पाहू शकता. इथे काय आहे बघा, इथे हे लाईट आहे जो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लॅम्प असतो, बरोबर आहे. मग तो आकाराने वेगवेगळा असला तरी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा लॅम्प असतो म्हणजे दिवा असतो. त्याचप्रमाणे इथे आपण ठेवला आहे जे आपण बोलू शकतो की जो गॅस आहे, जो एक गॅस असतो, 2, 3, 4 मापाचा जो गॅस असतो, इथे एक सर्वी काय आहे, हा गॅस आहे. त्याच्यावर काय केलं जातं, जेवण केलं जातं. हा लाईट सगळ्यांकडे असतो, दिवा सगळ्यांकडे असतो. त्याचप्रमाणे हे काय आहे, कुकर आहे, जे एक गॅसची शेगडी आहे ती देखील एक आहे. त्याचप्रमाणे इथे काय केलं आहे, चहा गरम करण्याची चहाची जी किटली आहे ते पण काय आहे, आपण बोलू शकतो त्याला ते देखील उष्णतेचं कार्य करत आहे चहा गरम करण्यासाठी. त्याचप्रमाणे इथे काय आहे, आपला PC आहे, बरोबर आहे. जसं आपण त्याला बोलतो कॉम्प्युटर बोलत आहोत. त्याचप्रमाणे मुलांना आपण पाहू शकतो की जी प्लग वायर आहे की ज्याच्या मार्फत ही चार्जिंग केली जाते. मग ते आपण फोनच्या बॅटरीची असू दे, त्याचप्रमाणे किंवा टॉर्चची असू दे, किंवा ज्याप्रमाणे आपण एखाद बोलतो इलेक्ट्रिक जी शेगडी आहे त्याच्यामार्फत काय केलं जातं, चार्ज केलं जातं आणि हे काय करतं, चार्जिंगचं काम करत असतं. त्यामुळे घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि त्याला एक विद्युत सप्लाय दिलेला असतो. तो विद्युत प्रवाह असू शकतो, त्याच्यामुळे सौर ऊर्जा असू शकते, त्याचप्रमाणे ती उष्णता ऊर्जा देखील असू शकते. सूर्यापासून मिळेल म्हणजे ह्या सर्व जे काय आहे त्याचा आपण उपयोग करत असतो. आणि म्हणून सांगितलं सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची काय होत असते, वाफ होत असते. हे तर आपण पहिल्यापासून मुलांना अभ्यासलेलं आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. ते कसं काय की ज्यावेळेस पाऊस पडतो, तो जेव्हा पाऊस आकाशातून खाली पडतो तेव्हा ते पाणी साठलं जातं समुद्रामध्ये, सागरामध्ये, नद्यामध्ये. आणि जेव्हा खूप पाणी जेव्हा खूप सूर्याची उष्णता, ऊन जेव्हा खूप कडक असतं तेव्हा उष्णता जास्त वाढते.
त्यावेळेस तिच्या सूर्याच्या उष्णतेमुळे साहजिकच जे पाणीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, जे पाणी लिक्विड फॉर्ममध्ये होतं ते गॅस फॉर्ममध्ये पुन्हा आकाशामध्ये घेतलं जातं. म्हणजेच तर आपण काय बोलणार आहोत, पाण्याची वाफ. आपण हे प्रकार शिकलेलो आहोत. पाण्याची जी अवस्था आहे त्या 3 प्रकारच्या आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस आहे, बरोबर आहे. मग हे 3 पदार्थाच्या अवस्था आपण देखील पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे जे पाण्याचं जे रूपांतर आहे ते पाण्याचं रूपांतर कशात होत आहे, वाफेमध्ये होत आहे. स्थायी रूप, द्रवरूप आणि वायुरूप, बरोबर. आपल्या ज्या पदार्थांच्या अवस्था आहेत त्या अवस्था आपण पाहणार आहोत की तो भाग इथे आलेला आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सांगत आहे, जो हर एक घटक आहे तो नीट काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकला तर आपल्याला येणाऱ्या पाठामध्ये जे शब्द आहेत ते मागच्या लेसनचे देखील असू शकतात. जर तो मागचा घटक कळाला तर तुम्हाला ही कळणारी ही पाण्याची वाफ हा जे आहे ती पाण्याची अवस्था आहे. कळलं मुलांनो? आपण पुढे जाऊया. आता बघा, वाफेतून ढग आणि ढगापासून पाऊस, म्हणजे हे जे चक्र आहे, हे रोलिंग आहे, ते काय होत आहे, पुन्हा पुन्हा होत आहे. म्हणजे कसं आहे, पाण्याची वाफ होते, वाफेतून ते ढगात जातात, ढगापासून पाऊस पडतो, मग ढगात गेल्यावर पुन्हा पाऊस पडतो आणि पावसाचे पाणी पुन्हा ते नदी, नाले, सागर, महासमुद्र, सागर याच्याला जाऊन मिळते. तर अशा प्रकारचं हे जे चक्र आहे बघा, हे चक्र पुन्हा काय होत आहे, फिरत आहेत. समुद्रापासून काय होतं, सूर्यापासून काय होत आहे, उष्णता मिळते, मग उष्णतेचं काय होत आहे, पाण्याची वाफ होते, हे वाफ ढगात जात आहे, ढगातून ते काय जात आहे बघा, ढगापासून पुन्हा तो पाऊस पडत आहे आणि पाऊस पडल्यानंतर ते पावसाचे पाणी नदीमध्ये जात आहे. त्यामुळे हे बघा, किती चित्र हे काय होत आहे, चक्राकार रीतीने 30 नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये कोणी काही काळासाठी थांबू देखील शकत नाही. हे अखंड चालणारं काय आहे, चक्र आहे आणि हे चक्र हे सतत चालत असतं. आपण हे देखील याच्यामध्ये बघा पाहू शकतो. अशा प्रकारे काय आहे, पाऊस पडण्याची जी क्रिया आहे ती होत आहे. समुद्र धरणात साठवलेलं पाणी, त्यापासून वीज निर्मिती होते, की जे मोठ्या प्रमाणामध्ये जे पाणी साचवलं गेलं आहे. मग मोठ्या प्रमाणात म्हणजे नदी, नाले, ओढे हे जे थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी साचवले, परंतु जे सागर आहे, जे सागर आहे, जे समुद्र आहे, जे मोठे धरण आहेत, त्याच्यात विस्तृत प्रमाणामध्ये पाणी असल्यामुळे त्याच्यापासून आपण काय करू शकतो, वीज निर्मिती तयार करू शकतो. वीज निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ही आपण कशापासून करत आहोत, समुद्र आणि जे धरण आहे त्याच्यापासून आपण वीज निर्माण करत असतो, की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ती आपल्याला उपयोगी पडणे, आपण त्याचा वापर करणं हे गरजेचं आहे. मग कसं काय, त्याचं मी सांगले उदाहरणार्थ, म्हणजे त्यांनी एक्झाम्पल इथं दिलेले आहे की विद्युत ऊर्जेचा जो वापर केला जातो, विद्युत ऊर्जा म्हणजे जे इलेक्ट्रिसिटीद्वारा जे ऊर्जा निर्माण होते, मग ती कशामध्ये निर्माण होते, जे सगळ्यात बघा इथे त्यांनी पहिलं उदाहरण दिलं आहे, यांत्रिक ऊर्जामध्ये त्याचं रूपांतर होत आहे, त्याचप्रमाणे त्याचं प्रकाश ऊर्जेत रूपांतर होत आहे, ऊर्जेत रूपांतर होत आहे, गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर होत आहे, ध्वनी ऊर्जेत असं त्याच्यामध्ये काय होत आहे, रूपांतर होत आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की जी विद्युत ऊर्जा आहे त्याचा वापर हा कुठे कुठे केला जातो, सगळ्यात पहिलं यांत्रिक ऊर्जेमध्ये त्याचा वापर केला जातो, प्रकाश ऊर्जेमध्ये त्याचा वापर केला जातो, उष्णता ऊर्जेमध्ये त्याचा वापर केला जातो आणि त्याचप्रमाणे गतिज ऊर्जा आणि ध्वनी ऊर्जा या सर्व प्रकारामध्ये देखील त्याचा वापर केला जातो. कळलंय मुलांनो? आपण उदाहरण बघितलं आहोत विद्युत ऊर्जेचा जो वापर आहे. मग सूर्यापासून जी उष्णता मिळते आहे म्हणून त्याचं विद्युत इथे नाव टाकलेलं आहे. बघा, सूर्यापासून ऊर्जा मिळाली, आपण ते पाठीमागच्या भागात मिळालो की कशा प्रकारे पाऊस पडतो आणि ही क्रिया अशा प्रकारे ही अखंडपणे ही चालू राहत असते. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते, पाण्याची वाफ झाल्यानंतर वाफ ढगात जाते, ढगातून पुन्हा पाऊस पडतो आणि पाऊस काय करत आहे, पुन्हा पाऊस सागरामध्ये, जलसागरामध्ये ते विलीन होत आहे आणि पुन्हा त्याच्यापासून ती प्रक्रिया ही सुरू होत आहे. अशा प्रकारे जे चक्र आहे हे चक्र हे चालू राहत आहे आणि त्या पावसापासून वीज निर्मिती तयार होत आहे. उदाहरणार्थ जे विद्युत ऊर्जेचा जो वापर आहे तो कशासाठी होत आहे मुलांनो, की यांत्रिक ऊर्जेसाठी त्याचा वापर होत आहे, प्रकाश ऊर्जेसाठी वापर होत आहे, त्याचप्रमाणे उष्णता ऊर्जा आणि त्याचप्रमाणे गतिज ऊर्जा, ध्वनी ऊर्जा यासाठी देखील त्याचा ऊर्जेत असा केला जातो. ह्या सर्व ऊर्जेचा वापर त्याच्यामध्ये मुलांनो हा केला जातो. हे देखील आपण बघा, याची आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. आपण पुढे पाहणार आहोत की याचं नेमकं ऊर्जा म्हणजे प्रत्येकाचा जो पॉईंट आहे तो आपण त्याच्यामध्ये कशा प्रकारचे एक्झाम्पल आहेत ते देखील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत.
बघा इथे दिले आहे, सर्व ऊर्जा रूपांतरामध्ये अप्रत्यक्षपणे सूर्याच्या ऊर्जेचा उपयोग होतो. सर्व ऊर्जा रूपांतरामध्ये म्हणजे जसं आता आपण पाहिलं आहे, उष्णता ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा आहे, यांत्रिक ऊर्जा आहे, ध्वनी ऊर्जा आहे, गतिज ऊर्जा, ह्या सर्व ऊर्जा रूपांतरामध्ये अप्रत्यक्षपणे म्हणजे कोणी मानव न मानव म्हणजे अप्रत्यक्षरित्या म्हणजे जो दिसत नसला तरी असा त्याचा अर्थ होत आहे मुलांना. बघा इथे जो शब्द आलेला आहे, बघा इथे जो शब्द आलेला आहे अप्रत्यक्षपणे सूर्याच्या ऊर्जेचा उपयोग हा होतो, की अप्रत्यक्षपणे म्हणजे जरी आपल्याला दिसत नसला तरी अप्रत्यक्षपणे त्या सूर्याचा उपयोग आपल्याला सूर्याच्या ऊर्जेचा उपयोग होतो. म्हणून सूर्य हा सर्व ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. या सर्वांचा प्रमुख स्रोत कोण आहे? सूर्य आहे. बघा इथे दिले आहे बघा सर्व ऊर्जा रूपांतराचे अप्रत्यक्षपणे सूर्य हा काय आहे? सर्वांचा मुख्य स्तोत्र आहे. मग ते विद्युत ऊर्जा असू दे, यांत्रिक ऊर्जा असू दे, प्रकाश ऊर्जा असू दे, उष्णता ऊर्जा असू दे, गतिज ऊर्जा असू दे आणि किंवा ध्वनी ऊर्जा असू दे, असे 5 प्रकारची जी आपण ऊर्जा पाहिल्या त्या सर्वांचा मुख्य स्तोत्र काय आहे मुलांनो? तो आहे सूर्य आहे. आणि सूर्य काय करत आहे? अप्रत्यक्षपणे सर्व ऊर्जा रूपांतरामध्ये म्हणजे ती ऊर्जा रूपांतर साठी किंवा ती ट्रान्सफॉर्म करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? सूर्याची आहे. ते अप्रत्यक्षरित्या म्हणजे तो दिसत नसला तरी असा त्याचा अर्थ होता. अप्रत्यक्षपणे काय करत आहे? सूर्याचा हा त्याच्यामध्ये भाग आहे आणि सूर्य हा सर्व ऊर्जेचा प्रमुख स्रोत मानला जात आहे. अशा प्रकारे सूर्य सगळ्यांना माहिती आहे. अर्थात सगळ्यांना माहिती आहे सूर्य रोज सकाळी उगवतो आणि संध्याकाळी तो काय करतो? मावळत असतो. जेव्हा तो उगवतो तेव्हा देखील त्याच्या खाली जेव्हा पाण्यामध्ये त्याचे प्रतिबिंब दिसत असतं आणि जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा देखील त्याच्या पाण्यामध्ये प्रतिबिंब हे आपल्याला दिसत असं आहे. अशा प्रकारे हा एक नैसर्गिक चित्र हे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. बघा कशा प्रकारे हे सुंदरसं चित्र इथे आपल्याला दिसत आहे, पाहू शकता मुलांनो.